शेतकरी बांधवांचा देश म्हणून भारताची ओळख, महाड तहसीलदार श्री महेश शितोळे यांचे प्रतिपादन. कृषी महाविद्यालय आसरोली आणि कृषी विभाग महाडच्या पुढाकाराने 1 जुलै कृषी दिन उत्साहात संपन्न. कृषी दिंडी, जाणीव जागृतीपर पथनाट्य आणि वृक्षारोपण अभियानाचे आयोजन. शेती हा महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील अधिकतर लोक शेती हाच व्यवसाय करतात. महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या पूर्ण देशाची अर्थव्यवस्था आज शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी शेतात दिवसभर राबतो, त्यामुळे अन्नाची प्राप्ती होत आहे. म्हणून आपला भारत देश हा एक कृषीप्रधान म्हणजे शेतकरी बांधवांचा देश म्हणून ओळखला जातो, असे प्रतिपादन महाडचे विद्यमान तहसीलदार माननीय श्री महेश बाळासाहेब शितोळे यांनी कृषी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी केले. कृषी जैव अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आसरोली महाड आणि कृषी विभाग महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन कार्यक्रमात श्री महेश शितोळे पुढे बोलताना म्हणाले, 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन दरवर्षी साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कृषी दिन निमित्ताने श्री वीरेश्वर देवस्थान येथून प्रारंभ झालेली कृषी दिंडी निसर्ग संवर्धनाच्या घोषणा देत महाड बाजारपेठ मार्गाने मार्गस्थ होऊन स्टेट बँक मार्गे, बस स्थानक चौक मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक चौदा तळ्यापर्यंत नियोजनबद्धरित्या काढण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या प्रसंगी महाड तालुका कृषी अधिकारी श्री भरत कदम, SBNM कॅम्पसचे वरिष्ठ श्री JR मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री UT कोकाटे, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर वैभव गिम्होणेकर, कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर HR आगरे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय प्राचार्य कुमारी AM शेख, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य माया देसाई आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री VG चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 1 ते 7 जुलै दरम्यान महाडमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांना वृक्ष भेट देऊन गौरव करण्यात आला. NSS अधिकारी, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक संदीप संगपाळ, कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका संचिता पवार व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्नेहल भिसे, कृषी दर्पणचे संपादक राजेंद्र जयतपाल यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. सूत्रसंचलन प्राध्यापिका दीप्ती भुवड व आभार प्रदर्शन डॉक्टर स्वप्नील होळकर यांनी केले. SBNM कृषी कॅम्पसचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व महाड शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद.